जात नाही कुठं. फक्त आंघोळ करून पुन्हा येतोय, त्यामुळं पाहू शकेन की तुम्ही काय करताय 2 दिवसात. मालक, हे नंदू आणि मनोहरनं समद काम खराब केले. जर त्या दोघांनी चाळीत येऊन भीम आणि आनंदला नाही सांगितलं असं की रामजी बाळाच्या मागे गेले आहेत, तर बाळा चिखलात पडल्यानंतर बी पळू शकला असता. हे चाळीतले नमुने. हितेश, जी मालक. मला एक सांग मालक, हा भीमराव त्या नंदू आणि मनोहरला असे काय देतो जे त्याचे समर्थक बनून ते फिरत असतात? माहित नाही, पण मालक ते म्हणतात ना, ज्या लोकांचं डोसकं जरा कमी चालतं ते दुसऱ्यांच्या चांगल्या बोलण्याला बळी पडतात. तसंच या नंदू आणि मनोहर बरोबर झालं आहे. हितेश, तेच दोघं आहेत ना मनोहर आणि नंदू? वय मालक. मग आत्ताच तपासतो की भीमरावला समर्थन देण्यासाठी यांना काय मिळतं. मालक, हे बोलव रे त्यांना. वय मालक. नंदू, मनोहर, इकडे या, मालक बोलवतायत. ए नंदू मनोहर, ऐकायला येत नाही काय? मालक बोलवतोय, या इकडे. तुम्ही दोघं एक गोष्ट सांगा की त्या भीमरावला समर्थन देण्यासाठी तुम्हा दोघांना काय मिळतं? माहित नाही मालक, बस चांगलं वाटतं आणि आनंद मिळतो. आनंद. आनंद महत्वाचा आहे. जीवनात आनंदी असायलाच पाहिजे. आता हितेशला बघा किती खुश राहतो. अच्छा, हे सांगा, भीमराव तुम्हाला समर्थनच्या बदल्यात काही देतो? म्हणजे चहा पाण्याकरता थोडेफार? काही नाही. कसा माणूस आहे तो भीमराव, पाहिलंस का तू नरोत्तम? किती शोषण करतो तो लोकांचं. जी लोक त्याचं समर्थन करतात त्यांना काहीच देत नाही. पण आम्ही लोक, आम्ही तसे नाही. आम्ही खूप दयाळू आहोत. पण भीमला समर्थन न करण्यासाठी आम्ही तुम्हा दोघांना खूप काही देऊ शकतो, आणि तेही दर महिन्याला. काय नरोत्तम? अगदीच. आमचा तर स्वभावच दयाळू आहे. समाजसेवक आहोत आम्ही. उचला, ठेवा. अरे, दोघं मूर्खवाने बघत काय बसला. उचला पैसे. मालकाने दिले आहेत आणि दर महिन्याला देतील. नंदू, मनोहर, हितेश सारखे आमची माणसे बना. भीमच्या विरोधक सेनेत सामील व्हा. खूप फायद्यात राहाल. विचार काय करताय? उचलून घ्या पैसे. आनंदात राहाल. मालक, तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी विचारलेल ना की भीमरावची साथ दिल्याने आम्हाला काय मिळतं ते. तर आतापर्यंत आम्हाला माहित नव्हतं की भीमरावची साथ दिल्यामुळे आम्हाला काय मिळतं. वाटायचं की फक्त चांगलं वाटतं, आनंद वाटतो, मनाला समाधान मिळतं, म्हणून आम्ही भीमरावची साथ देतो. पण आज आम्हाला समजलंय
की भीमरावची साथ दिल्यामुळे आम्हाला काय मिळतं. काय मिळतं सांगा, काय मिळतं? प्रचंड देवजी, नरोत्तम जोशीजी आणि हितेश भाऊ, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. भीमरावच्या संगतीत एक माणूस म्हणून आमची किंमत वाढली. म्हणूनच तर जे लोक काल आमच्या सावलीपासून पण लांब पळत होते ना, आज तेच लोक आम्हाला खरेदी करण्यासाठी पैसे घेऊन उभे आहेत. मालक, विचार करा ना, ज्या भीमरावची फक्त साथ दिल्यामुळे आम्ही इतके किमती झालो, तो भीमराव किती किमती असेल. म्हणूनच तर अशा किमती माणसाची साथ कोणीच सोडली नाही पाहिजे आणि आम्ही पण सोडणार नाही. चला मनोहर भाऊ, चल नंदू. हितेश, मालक, एक गोष्ट तर नक्की आहे, या खालच्या जातीच्यांचे विचार सदैव संकुचितच असतात. माज दाखवून गेलेत ना, उतरेल यांचा पण माज उतरेल. ऐक, एक काम कर, त्या बाळाने माझ्याकडून पैसे उधार घेतले आहे, जा त्याच्याकडून पैसे घेऊन ये जा. मालक, पैसे म्या लोभी, उचल आणि निघ. प्रणाम मालक, प्रणाम मालक. हा भिकारी आहे आणि भिकारीच राहील. भीम, तुला ही गोष्ट सांगणं लई गरजेची होती की जिजाबाईला कोणीतरी सांगितलं आहे किंवा तिच्या डोक्यामध्ये ही चुकीची गोष्ट आली आहे. म्हणून ती आता विचार करते की तू पोर दत्तक घ्यायला अशासाठी म्हणालास ज्यामुळे तिच्यात आणि दादाच्यात दुरावा वाढल. दोघं कधी जवळ नाही येणार. काय? हे कसं बोलतायत त्या? मी असा कधीच विचार केला नाही आणि कधीही करू शकणार नाही. त्यांना नक्कीच काही ना काही गैरसमज झालाय. एकदा मी त्यांच्याशी बोलून बघतो. नाही भीम, त्याचा काय बी फायदा नाही. तुला माहितीये ती कशी आहे. एकदा जर का तिच्या डोक्यात काही बी घुसलं ना की ती त्यालाच खरं मानते. आता तिला समजवायचा काय बी फायदा नाहीये. आता तू यात नग पडूस. आत्या, जिजाबाईंना भले काही वाटू देत, पण जर त्यांच्या न्यायाबद्दल बोललं तर हेच योग्य आहे की त्यांनी आणि बाबांनी मिळून एक बाळ दत्तक घेतलं पाहिजे. हा, मग ते बाबांसंग बोललं पाहिजे, आई सोबत नाही. आत्या, चहा पिऊन घ्या. आणि सध्या बाळादादांताईंबद्दल विचार करायला पाहिजे. शेवटी त्या दोघांमधला वाद असा कधीपर्यंत चालू राहील आणि माहित नाही ही पैज संपल्यानंतर पण बाळादादा ताईंना नीट ठेवतील का नाही. बरोबर बोलतीयस तू. बरं, बाळादादा आत्ता आहे कुठे? बाहेरच बसले आहेत. बाळा, नरोत्तमजीने पैसे मागितले आहेत जे तुला उधार दिली होती. हे घ्या, द्या त्याला. येतो म्या.
हे घ्या, चहा पिऊन घ्या. आता मी पेज हारलोय तर चाय तर मला प्यावीच लागेल ना. पण आता मी गार चहा पिईन. जवळ ही चाय गार नाही होत ना तोपर्यंत अशीच उभी राहा. आणि जेव्हा चहा गार होईल तेव्हा मला सांग. बाला दादा, तुम्हाला नाही वाटत की तुम्ही जरा जास्तच बोलत आहात? वय तुला हे समजा जास्ती वाटतंय. आणि तू एक मर्द असून सुद्धा तुझ्या बायकोच्या कमाईवर जगत आहेस ते जास्त नाही वाटत? तू काय कोणाला सांगणार की नवरा कसा असला पाहिजे ते? बाळा दादा, आमच्यापैकी कुणी बी तुमच्या चुका दाखवत नाही हाय. आम्ही तर फक्त तुमच्या चुका दाखवून देतोय. ठीक आहे, मी इथंच उभी राहीन जोपर्यंत ही चहा गार नाही होत आणि तुम्ही पिऊन घेत नाही. आनंद भाऊ, लक्ष्मी, तुम्ही दोघं राहू द्यात. प्रत्येकाचं आपलं नशीब असतं. कोणाकोणाची बायको अशी चहा घेऊन उभी राहते आणि कोणाकोणाची बायको डोक्यावर बसून निर्णय ऐकवते. कमीत कमी या बाबतीत तरी माझं नशीब चांगलं आहे. भीम आणि आनंद दोघांपेक्षा. बाळा, बाळा, माझे पैसे दे जे तू माझ्याकडून उधार घेतले आहेस. असं काय बघतोयस? हा, माझे पैसे दे. ऐकू नाही आलं? देईन ना म्या. देईन ना नाही. आत्ताच पाहिजेत मला, आत्ताच. नाही नाही, म्या पैसे परत नाही करणार. जोशीजींनी सांगितलं हाय मागून घेऊन यायला, पुन्हा देण्यासाठी नाही. बघा, तुम्ही थोड्या वेळापूर्वी आले असतं तर मी तुमचे पैसे परत केले असते. आता नाहीत माझ्याकडं. मला थोडा वेळ द्या, मी परत करेन तुमचं पैसे. 6 महिन्यांपासून तुझं हे नाटक चालू आहे. देईन म्या, देईन म्या. अहो, मजबुरी आहे. नाहीतर काय? हा, चाळ सोडून पळालेलास, पळकुटा कुठचा. माणुसकी तर तुझ्यात नाहीच आहे. माहित नाही कसं काय माणसाच्या रूपाने. हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही एक शब्द नाही बोलणार माझ्या नवऱ्याबद्दल. बोलले तर? हा, काय करणार आहेस मी बोलले तर? हा चहा बघताय ना, गार नाही झाले अजून. तुमच्या तोंडावर फेकेन मी. नवरा आहे माझा, असं कोणी बी येऊन त्यांच्या संग गैरवर्तन करू शकत नाही. तुमचे पैसे आहेत आणि ते मागणं तुमचा अधिकार आहे, पण गैरवर्तन करायचा अधिकार कोणाला बी नाही. भीम, हे बाबा इथेच उभे राहा आणि जे घडतंय ते बघत राहा. ते बरोबर होतंय. काय बरोबर होतंय? बघत राहा. म्हणजे आपण गपगुमान बघत राहायचं? नाही, बोलायचं, पण योग्य वेळ आल्यावर. 2 थोबाडीत ठेवीन ना, डोकं ठिकाण्यावर येईल तुझं. गप्प बस. हे काय बोलताय तुम्ही? असं कसं माझ्या बायकोला मारू शकता तुम्ही? का नाही मारू शकत?
का नाही मारू शकत त्या वहिनीला? जर तू वहिनीला मारू शकतोस तर ह्याही मारू शकतात ना. कारण मार खाणारं शरीर तर तेच आहे, दुःख झेलणारं मनही तेच आहे. मग काय हरकत आहे? हे बघा, माझ्या बाळादादांनी तुमच्याकडून पैसे उधार घेतले. जर त्यांनी ते पैसे परत नाही केले तर तुम्ही नक्की वहिनीला मारू शकता. कारण बाळादादा देखील विनाकारण माझ्या वहिनीला मारत असतो ना. तर आज तुम्हीही मारा. भीम, नाटक नग. तुम्ही जावा, मी तुमचे पैसे परत करेन. नाही नाही, थांबा. आधी तुम्हाला हे सांग दादा, यांनी वहिनीला मारणं चुकीचं काय? भीम, चूक म्या केली हाय. पैसे उधार म्या घेतलेत तर परत म्याच करणार ना. मग या सगळ्यामध्ये या माझ्या बायकोला कसं मारू शकतात? अच्छा, म्हणजे तुला हे माहितीये की ही चूक तुझी आहे आणि तरी सुद्धा ह्या म्हणतायत की ह्या वहिनीला मारतील. तरीही तुला ते चुकीचं वाटतंय. पण तू नेहमी विनाकारण जेव्हा वहिनीला मारत असतो तेव्हा ते बरोबर वाटतं तुला. असं कसं होऊ शकतं दादा? एकतर दोन्ही बाजू योग्य असतील किंवा दोन्ही बाजू चुकीच्या असतील. मी बोललो ना तुम्हासनी, तुम्ही जाईत ना. नाही, थांबा दादा. तू आधी मला सांग, दोन्ही बरोबर आहे की दोन्ही चुकीचं आहे? बाळा, तू असा आहेस? जेव्हा उधारी तू तुझ्या बायकोच्या नावाने इलाजासाठी मागवली होतीस तेव्हा मला वाटलं की तू तुझ्या बायकोबद्दल किती विचार करतोस. माझ्या नजरेत तुझ्याबद्दल आदर वाढलेला. पण इथे तर तू वेगळाच आहेस. आता तर माझं पण मन करतंय की मी पण तुला विचारावं. जर दोन्ही बरोबर आहेत तर मी तुझ्या बायकोला थोबाडीत का नाही मारू शकत? आणि जर दोन्ही चुकीचं आहे तर तू स्वीकार कर की तू तुझ्या बायकोला थोबाडीत नाही मारू शकत. सांगून टाक, मग मी निघून जाते. हिशोब वगैरे तर मी करतच राहीन. फक्त बरोबर आणि चुकीचं काय आहे ते मला सांग. हे समजा काय बोलताय तुम्ही? हा माझा ना माझ्या बायकोचा वैयक्तिक प्रश्न आहे. याची तुलना तुम्ही स्वतःशी कशी करू शकता? बघा, मी तुम्हासनी बोललो ना, मला फक्त 1 महिन्याचा अवधी द्या. मी तुमचे पैसे परत करन. बाळा, उत्तर तर तू नाही दिलं. पण माझी एक गोष्ट लक्ष देऊ नये. आज रात्रीपर्यंत जर तू माझे पैसे परत नाही केलेस तर मी उद्या काय करते ना ते बघ. चला. अरे, 1 दिवसात कसं आणू इतकं पैसे? अहो ऐका तर, माझं म्हणणं तर ऐका. बाळा, हे किती उधारी आहे? 20 रुपये. 20 रुपये?